आपल्याला दिलं, त्या चळवळीची सध्या स्थिती काय आहे आणि आपण पुढे काय केलं पाहिजे, कोणती जबाबदारी आपल्यावर आहे. विलास वाघनी फार महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केला आणि मध्यमवर्गीयांना त्यांनी आवाहन केलं की त्यांना आता पुढे यावं लागेल. त्यांचं जो नियमित रोल आहे, काम आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना अधिक काम करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर घेतली तर आणि तिचे उद्दिष्ट जर आपण बघितले तर त्यावरून आपल्याला कल्पना येते. 1920 ला जेव्हा ते इंग्लंडवरून परत आले आणि 1920 मध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी लिहायला आणि काम करायला सुरुवात केलं. दलितांच्या प्रश्नाचं विश्लेषण आणि त्यावर उपाय, ह्याचं पहिलं रिटर्न स्टेटमेंट आपल्याला साऊथ ब्युरो कमिशनला त्यांनी जे मेमोरंडम दिलं त्याच्यामध्ये पाहायला मिळते, लिखित स्वरूपामध्ये. त्या अगोदर त्यांनी PhDचे ग्रंथ लिहिला, DSCचा ग्रंथ लिहिला, बर्टन रसेलचं जे सोशल रिकन्स्ट्रक्शन पुस्तक आहे त्याचा रिव्ह्यू केला. त्यानंतर स्मॉल होल्डिंग, स्मॉल फार्मरचे प्रॉब्लेम याच्यावर एक त्यांनी लेख लिहिला. हे अकॅडमिक स्वरूपाचं त्यांचं लिखाण आहे 1920च्या काळामधलं. पण पहिलं रिटर्न स्टेटमेंट दलितांच्या समस्येचं विश्लेषण, त्यांची स्थिती का वाईट आहे, कशा स्वरूपाची आहे आणि त्याच्यावर काय उपाय योजले पाहिजेत, याचं पहिलं लिखित स्टेटमेंट हे 1920 ला साऊथ ब्युरो कमिशनला त्यांनी जे मेमोरंडम दिलं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर मी 1930 ला परत सायमन कमिशन आलं, त्यांना मेमोरंडम दिलं. त्याच्यामध्ये सुधारणा करून 1930-31 ला राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्या झाल्या लंडनला, त्यामध्ये त्याला सुधारित स्वरूपामध्ये मांडलं. आणि मग मंत्री असताना अनेक त्यांनी निर्णय घेतले. आणि शेवटचं स्टेटमेंट आपल्याला दिसतं की दलितांच्या प्रगतीकरता कोणती आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्ट्रॅटेजी असावी, स्ट्रक्चर असावं, याचा शेवटचा आराखडा जो आहे तो 1946 ला स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये मांडला. स्टेट अँड मायनॉरिटीज म्हणजे जेव्हा घटना समिती बसली आणि घटना समिती घटना बनवणार होती, त्यावेळेस त्या भारतीय घटनेमध्ये दलितांचे अधिकार काय असावे, दलितांकरता काय तरतुदी असाव्या, ह्याची ती पुस्तिका आहे स्टेट अँड मायनॉरिटी. परंतु ती घटनेच्या स्वरूपामध्ये त्यांनी ती लिहिली होती, कारण का त्यांना कल्पना नव्हती की ते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर बनतील आणि